प्रताप देखोने निशाचरी वेगी वाढला कपी केसरी 10 योजने गगनांतरी सोनी दुरी चालिला 10 योजन त्याचं गणित काय आहे ना 10 योजन मात्र आरणाचं भीम रूप धरले. आता एवढा त्या ठिकाणी भयानक झाला मात्र आता लाल लाल बुंद त्या ठिकाणी असणार. आता काल मी किती उच्च होणार आहे सांगायला जैसा तापला डोळा तसा प्रतला गोळा उळय सोयाग चालला सगळ जैसा कोलळा अग्नीचा त्याला असणार महाराजांचं वाढले 10 योजन पण लाल बुंद वर एखादी चांदी पळते चांदी हे चांदी पांढरे राहते पण लाल बुंद त्या ठिकाणी गोळा तुटाव आणि काही जणांना दिसला सरकार जाते त्या न्यायाने मारुद्रावरी आकाशाकडे गेले जाऊन असणारा कुठे उडी मारले बघू लक्ष्मणी आणशाच्या उडी घालतली सतुरय झालं शत्रुळ शरीर कपी भारावरी पडता त्या ठिकाणी एवढं मारुद्राने वरी आकाशापासून उडी उडान केली बरोबर पिकलेलं फळ वरून झाडावर खाली पडावं तसं मारुद्रा आकाशाला गेले बरोबर काढण्याचं संधान धरून एवढी मारल्याबरोबर 100 तुकडे झाले. पण सर्वांनी गेले की त्याला जोडीदार करते. आता हे किती जणांचे जोडीदार करायला ऐका अरे राक्षस आतुरगळे आक्रांदे दिदली आरोळी कपी तुझी दाम्यास मिळे निरांगोळी करीन त्या ठिकाणी मेल्यावर तर काय त्याला शांती लागते म्हणजे आपल्याला काय माहित नाही. आता याचे 100 तुकडे झाले गुणानं पुराण जावं की ए मारुद्रा तुझे 100 तुकडे करतो मी 100 ती म्हणाले. आता 100 करणं म्हणजे मारुद्राला मारण्याकरता असणार 14,000 गंधर्वाला चेती करायला चेती करून काय म्हणा असे बोलता राक्षस भूमी आदळला त्रकसय निदावटीला भवसे प्रतेस द्रोणीला त्या ठिकाणी एवढं झालं तर कुणी पडते याच्यातले असणार त्या ठिकाणी आत्माराम गेल्यावर या शरीर चैतन्य होती पडते तशी अवस्था झाली पडल्यावर आता तिथला त्या काळवेणीचा काटला निघाल्यावर काय म्हणू लागले शब्द झाला त्या दूत गंधर्व होते निद्रिस्तय ते उठून ते सैरा धावत पर्वती त्या ठिकाणी एवढं मेल्यावर त्या ठिकाणी गुणाने बसल्यावर तरी गुणाने राव 14,000 गंधर्वाला चेती केलं काटा काढतो 14,000 होते 1-2 नव्हते एवढं त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी उठले सैरावर झोपीत सपन पडाव आता स्वप्नामध्ये घर नावला हिंडाव तशी अवस्था त्या गंधर्वाची झाली असं बोलत आहे. गावटीला जागे झालं सत्वरय घेऊन या शस्त्रास्त्र पुरुतल शोधित काय ते मेंढी झोपीत उठलेलं माणूस काय कल्पना उठला काय देण्याकरता आले म्हणून त्या ठिकाणी हातात कोणी काठी काय कुऱ्हाड काय तांबर काय हातात तलवार घेऊ त्या पर्वताच्या भोवता त्या ठिकाणी आता ते संरक्षणाला होते त्याच्या भोवताला त्या ठिकाणी फिरून काय म्हणलं देखील कपी केसरी भवता विडीला सबरी वर्षाताती शस्त्रास्त्री निशा माझी चोरी केली करसी त्या ठिकाणी असं समजे शप्राशी म्हणायच्या वाचमीन तसले गंधर्व होते त्याला बघले चौकट कोणाला तस्कर म्हणून मारत राहायचं नम्रतेने हात याही भेटायचे भरत आले म्हणून नम्रतेने हात नम्रतेने मारत राहा बोलू लागले काय म्हणाले कोण कायचा कोण काशी मध्ये रात्री का आलासी पर्वती सैरा विचरासी आज्ञा कोणाशी पुशिली ते गंधर्व कुणाला बसवा मरण जवळ आल्यावर टकली फुटते माणसाला टकली ते गंधर्व म्हणाले मध्ये रात्री आला कोणाला पुसून आला कोणाच्या आज्ञेने आला कोणाला म्हणाले मारत राहायला म्हणाले. आता मारुद्रा हा नाही हो नाही आता मारुद्रा काय पडला निशी मध्यान अंधारे तू विचारशी गिरे शिकारी पर्वताकार शरीरी कोण धरेवरी पडिला असे त्या ठिकाणी असणारा एवढा मोठा पर्वतासारखं शरीर आगाच्या बघा कापडासारखा त्या ठिकाणी असणारा मडक्यासारखा काळा त्या ठिकाणी एवढा इरकून मारला असं ती गंधर्व म्हणाले म्हणाले त्यांनी विचार करून काय म्हणाले एक म्हणते पुस्तकाय धरा बांधा हात पाय मध्यरात्री विचरताय तस्कर होय सर्वताय त्याला आमचं सांगणं काय बरोबर नाही आमच्या मुली असणारे आमचे गुरुवर मंगले गुरुस्तर आहे
पण त्याला ते गंधर्व म्हणाले दे याला पुस्तक का धरा याचे हातपाय बांधा आणि याला आपल्या आज्ञेमध्ये घ्या असे समदे बोलून आले. मारुतराय ऐकून आले. ऐकून असणार काही बोल उत्तर देत नाही. आता काय म्हणाले काय साखरे ते कलोळा निमले सोबते सकाळा ते जे कुणी गोळा मुळाय मधुर बोलत त्याला एवढं बोलले ते गंधर्व बोलू लागले. ऐकला मारुतराया नम्रतेने हनुमंतराया बोलू लागले. काय बोलले पण जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणे किष्किंधासे राजधानी सुग्रीव राज चुडामणी ते स्थाने नांदत त्या ठिकाणी मारुतराय म्हणाले बाबा अयोध्यापती राम प्रभू हा त्याचा एक मी किंकर राव आणि जम्बूद्वीपामध्ये किष्किंधा नगर चुडामणी म्हणजे सुग्रीव आहे त्याचा दास म्हणजे मी आपण प्रधान हाव असं त्या गंधर्वाला आपला परिचय देऊ लागले. त्यासी सखे श्रामेसिया स्वामी माने श्रामासी तन मन अर्पिले भक्तीसी वानरासी अति प्रेमय कोणताही महाराज कीर्तन करू दे आमच्या असणाऱ्या महाभारतावर तर जावं लागते रामायणात यावं लागते नसताना यावं लागते एवढे ग्रंथामध्ये असणारं सामर्थ्य ताकद आहे. त्यावेळेला असणारे मारुतराय म्हणाले ध्यान मन समजा आणि रामाला अर्पण केलं आपण केल्या नाही आणि आपला प्राण कोणाला जायगा असे सगळं वय बोलणार. रामाचे रणय युद्ध झाल्या ती दारोन रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडिला. मारुतराय बोलू लागले तिथं बोला का मंजूर शब्द ते लंबाले काय दयामय आहे या कलियुगात कुणाला मया दया अशी नाही. त्या ठिकाणी असणार घनघोर राजा रामाचा आणि त्या ठिकाणी रामाचा आमच्या युद्ध झालं. त्या युद्धामध्ये काय काय घडलं असं त्या ठिकाणी परिचय करून घेऊ लागले. वाचवावया सुमित्रासी निवालो औषधेसी विघ्न न कराव्या मासी नवन तुमासी मी करीतो. तुमच्या पाय पडतो तुमच्या हात जोडतो त्या ठिकाणी असणार माझ्या लक्ष्मणाला शक्ती रामाच्या असणार भावाला म्हणजे शेष सावकार त्याला शक्ती प्रहार झाला. मला औषध घेऊन जाऊ द्या मी औषधा करता आला तुम्हाला विनंती करतो असं त्या ठिकाणी बोलून आले. उदया येता गबसते प्राण सांडिल उर्मिला आपत्ती म्हणून औषधी मध्ये रात्री निशिते मी आलो. अरुणाचा उदय झाल्याबरोबर सूर्याची किरण निघाल्याबरोबर आमच्या हातातून लक्ष्मण जाणार. तुम्ही काय करा आम्हाला विनंती तुम्ही सहकार्य करा म्हणजे स्वामीला म्हणजे रामाला मेडिकल घेऊन जातो आणि लक्ष्मणाला उठवतो असं त्या गंधर्वाला मारुतराय बोलू लागले. सुग्रीव सहित वानर सकळ श्रामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग श्राम किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर परिचय दिल्यावर मी कळत्याच्या वाडीत राहायला जागा द्या. आमचे मंगलेश्वर काय म्हणजे मना महाराजाले दर्शन घ्या. अहो चांगल्या माणसाचं दर्शन घ्यायला घडावं लागते. त्याच्यामध्ये गुरुजीने असणार मला तो मना महाराजाकडे गेलो. गुरुजी आले मागून त्यावेळेला मारुतराय परिचित आले. समजा वानराचा भाग शरीर मनानं तनानं असणारा आम्हाला शरण गेल्या आणि शरण जाऊन असणारा मी त्याचा दास हा असे परिचय देऊन आले. स्वामी साकार्य साधित पूर्ण सर्वता करुण विघ्न पुढला शिकरता छळन श्री रघुनंदन क्षोभ्यन. हे गंधर्वाला बोलून आले स्वामीचं कार्य आहे याच्यात इगीन करायची काही गरज नाही. तुम्ही इगीन करू नका. तुमच्या हात जोडतो तुमच्या पाया पडतो असेल एवढं म्हणलं तर ओळखू आज काय म्हणे असे बोलता कपी केसरी गंधर्व सरसावले भारी केवढी सरा केवढी राम सुग्रीवाची थोरी असे रात्री निवान. लई पुरुषार्थ चांगले वाले सुग्रीवाचे असणार जम्बूद्वीपामध्ये किष्किंधा नगर तिथल्या राज्यात समजेला समजेच असणार ज्याच्या हातात सामग्री होती ते कधी शिवासारखे धावून मारुतराया येऊन आले. आता कंदन कसं यायचे मरण जवळ आले असं बोलू आले. सकाळ सैन्य सरसावले मावया सिद्ध झाले गदा वर्गत कट भाले वर्ष लागले सनकाळे. त्या ठिकाणी असणाऱ्या गंधर्वाला तिकट भाल्यापुरच्या काय बी असणार उमर शब्द होते येऊन मारुतराया असणार झगडू लागले हाणू लागले मारू लागले. त्याला मारुतराय काय ना समाधान चित्ताला काय म्हणायचं पाशी धावती सरा होत गंधर्वाड दाराय अकराव्या वानराय करती खरा पुरुषार्थ. पुरुषार्थ
करायला पुरुषार्थाचा त्या ठिकाणी आपला पुरुषार्थच सराव समजे येऊन आले चौकट याला बांधा धरा आणि त्या ठिकाणी याला शिक्षा लावा असं बोलू लागेल. गंधर्वानी माले 14 सहस्र एक ना एक कपिंद्र क्रोधा चढला दुधर करू संहार आदरीला. आता मारुद्राला कोपान मान लागला. आता सांगलेलं ऐकायचं नव्हतं यायला आपला हात दाखवा लागते. मल्ल्याबरोबर मारुद्रा हातात काय करू शेपटीला आज्ञा द्यायला ते शेपटी पार्वतीचा अवतार. जाय तू एवढा काम कर. माझ्या स्वामीच्या कामाला त्या ठिकाणी ज्ञान आलं यायचा भारा बांधावा लागेल. काळ्या धरकोटणावर आपल्याला ते वाढला दारुण रमे तरकती संपूर्ण भयानक दिसे चिन्ह कपिंद्र जाण खळवळला. एवढं धरा 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 म्हणतात की चोर आला चोर आला. तसं धरा धरा मुलावर मारुद्राला राग आला. कोपायमान झाले आणि कोपायमान होत त्या ठिकाणी धडका करून एक मुष्टी घाते मारिले एक दाता तळी रगडिले उरले ते पुच्ची बांधिले मग आपटिले खडकेसी. काय बुक केलं काय दाड खाली दाखली एखादी किच केले मारुद्रावर पराक्रम केले आणि शेपटाला आज्ञा दिली समजेला साडून आणले आणि बहारा पाडले. गेले फुकट किंवा फुकटच गेले की काही फरक त्याचा सार्थक नाही असे बोलू लागले. एकेची वेळे सत्वारा मारले 14 सहस्र केला राम नामे भुकार विजय कपिंद्र सोय झाला. त्या ठिकाणी 14,000चा भारा पाडला. एकदाच त्याला आणणार स्वर्गाला वाट लावला आणि मुखामध्ये कसं जय राम श्रीराम राम राम अंकित भूमुखारी टाकले आणि त्या शरीराला पूर्ण विराम पुंडलिक